नमस्कार मित्रांनो, आता दुपारचे 2 वाजलेत. ऊन तरलंय म्हणतं, पण ही काय फजिती. ओम आणि भेडू म्हणले आऊत झोपायचं, आणि त्यांना तर ह्या गौरांगला चालवायला येत नाही. मग मला येतं चालवायला, त्याच्यामुळं गौरांगला झोपलंय. आता ओमचं लय होतं गौरांगला झोपायचंय. मग त्याच्यामुळं झोपलं, व्यवस्थित चालतोय. तास वगैरे आणखीन कळत नाही, तर त्याच्यामुळे आऊत पण उलटच ठेवलंय. तर आता वरती गेलं सुलटं करतो आवताला, कारण मस्त चालतोय तो व्यवस्थित. म्हणजे एवढं दापायची वगैरे काय गरज पडत नाही चालवायची, मस्त चालतोय. ती दोरी त्याची कमी पडायला लागली राव आकुडे जरा, त्याच्यामुळं. चिमण्या चल, तर चालतंय व्यवस्थित. लय दिवसातून झोपलाय ना आवताला पण. चिमण्या म्हणे बाई, चिमण कुठं रे, चल. हाय काय भेडू ह्याला, ऐक ऐक ऐक, पासाने सवा सावत करू का. ए यार, तासाने तासाने चलतोय त्यो. राहिला उभा, अरे ताकद नाही रे त्याच्यात, उभा काय राहिला. इकडं तासाने यायचं. आता मित्रांनो, मी गौरांगला व्यवस्थित सरळ तासाने जाऊन तासाने आणलं होतं, म्हणजे त्याला सरळ लाईनीने चालायचं कळलं म्हणून. हाणू नको काय नको बघ, घाबरत ते. बघा व्यवस्थित चालतोय तो चिमण्यासोबत, मस्त चालतोय. अय यार भेडू ऐक ना, पासन टाकूत रे सवा साऊत. पोरग ऐकन तर तवा भेडू वळव तिथून, आपण पास आउट टाकू. नाही, जाऊ दे तो भेडू ऐकत असतो तो, जाऊ दे. पण बघा गौरांग चालतंय व्यवस्थित, आणि त्याला पण माहीत झालं एक थोडंसं काम करून घेतात आणि नंतर सोडून देतात. तर त्याच्यामुळं आता आणि आपण झोपलाय पण भरपूर वेळेस ना, म्हणजे असं रेग्युलर नाही काम करून घेत आपण त्याच्याकडून, पण कधी कधी तर झोपतोच ना. तर त्याच्यामुळं त्याला लक्षात आले, एक तासभर आपल्याला झटतेत, म्हणजे काम करून घेतात आणि परत सोडून देतात आपल्याकडं. कारण त्याकडून आपण कधी फुल दिवसभर काम नाही करून घेतलं. मी मका पेरायची होती ना, तर त्या शेतात आवताला झोपलो होतो गौरांगला. तर त्याच्यानंतर आवताला तो आजच झोपलाय. बैलगाड्याला झोपला होता 2-4 वेळेस मध्ये, तेव्हा गेला खालच्या कडीला मस्तपैकी. हे बघा आला गौरांग मस्त. त्या भेडूला व्यवस्थित तासाने चालत नाही राव, आणि भेडू त्याला कुठं बी घेऊन जाते गोल गोल मस्त. ते मी तर मकाच्या रानाला लावताना उभा राहून त्याला व्यवस्थित तासाने घेतलं होतं. हे ओम उतर, एकच जण बसा, दोघं म्हणल्यावर कसं असतं रे, एकदमच त्याला वजन सहन होत नसते, एकदमच वजन ओढत नसते. त्यामुळं ऐक, ए 5 आणि 1 तासान बरं त्याला. चला आता हे काय करू आपण आहोत. हे तसंच नको, सोला खराब होते. बघू नको तसं, ते दावलंय मोठे खराब होईल तसं. चला आता आऊत व्यवस्थित घेतलंय. तर ओम आता आऊत असं बुडतेले, खाली उतरून घे. त्याला नाही जमायचं रे, बरं तर फोन चल. हेच नाव काय, चिमणी चल गावरा. गावरांग म्हणा, गावरांग चल, गावरांग. हा Yeah.
ही हर बाई नारसा हा पुढचं ए गावरा चल आता भेडू आणते त्याची चक्कर मी आणलेत एक 2-3 मुरडाण आणलेत आता लय थकला आता गौरंग थकलाच हा राजू सोडून ह्याला किती सांगा भेडूला किती आवतो उभा राहू नको बाबा नवीन येतो ताकद नाही तब्येत चांगली नाही ना ताकद नाही ना तर गौरंग चालणार 100% चालणार पण ताकद नाही त्याच्यामुळे तो थकतोय नाही तर बाकी चालेल बाकी तो एक नंबर आहे तो चालणार नसता तर तू कधीच बसला असता मस्त चालतोय तो पण ताकद नाही त्याच्यात आता फिरायला पण आहेत ना तर त्याच्यामुळं आता ज्यावेळेस पावसाळ्यात गवत वगैरे खायला तर त्यावेळेस चांगली ताकद येईल त्याच्यात आणि त्याला कामाला वापरलं ना मग आपल्याकडून थोडं जे लक्ष पण जास्त जातं कामाला वापरल्यावर मग त्यावेळेस तो बरोबर चालेल आणि त्याला कसं आणि आपण हानमार करत नाही आता पाया 2 वादी असते म्हणजे हासोडाला एक चमडा असतो पुढं वादीचे 2 जर ठोके दिले ना पायावर तर मग गौरंग काय कसा पण चालेल गौरंग काय गवळा पण चालेल पण आपल्याला मारायचं नाही म्हणजे जेवढं होईल तेवढं लाडाने काम करून घ्यायचे मग त्याच्यामुळे आपल्याला मारायचं नाही तर तुम्हाला सांगतो हासोडाचे 2 ठोके दिले ना पायावर ते गौरंग आत्ता पण सरळ चालायला लागेल एवढं आरडायची पण गरज नाही त्याला 2 ठोके दिले ना की तिसरी वेळेस हासोडाला हात लावला तरी पण चालेल तो चाल आता हे गौरांगला घेऊन चाललो मी घरी ते भेडू आणि ओमनी ते गवळ्याला झोपला तर ते गवळ्याला चालवतात तर मी आपलं गौरांगला बांधतो साईडला आता नुसती मज्जा बघा बरं का तो गवळ्याला चालणारच नाही कारण की गुरं आहेत ना मला जेवढं ओळखतात ना मला जेवढं सॉफ्टली चालतात ना तर तेवढं कोणाला चालतच नाहीत आता गवळ्याला चालणारच नाही किती प्रयत्न करू द्या कारण की माझी ओळख आहे ना गुरांना तर त्याच्यामुळं नवीन माणसाला जरा परेशान करतात तेव्हा कसं तिरका होतं गवळ्या जाते खेळू दे ह्यांना झटू दे ऐकतच नाहीत ओमला म्हणलं गौरांगला इकडं बांध म्हणला मी नुसतं बांधित म्हटलं चालतंय मग मी जाऊन घेऊन जातो गौरांगला इकडे बाजूला ते बघा आता मी गौरांगला तिथं डाळिंबा शेतात चरायला बांधले मस्त गवत खातो तो आणि इकडं हे पोरं झटतात बैलाला चालला रा गवळ्या मी म्हटलं ह्यांना चालतोय की नाही कसं ना गुरं ओळखीच्या माणसाला जरा कमी त्रास देतात पण नवीन माणसाला घाबरतात पण लय बरं का भीतीपोटी पण चालतात नवीन माणसाला प्रेमाने नाही चालत पण भीतीपोटी नवीन माणसाला चालतात भीती म्हणजे कशी मारायची भीती बाकी काहीच नाही उभा राहू नका त्याच्यावर ताकद नाही बाबा त्याच्यात बेजार करू नका ते चालतोय हेच चांगली गोष्ट आहे गवळ्या चांगला चालतोय बरं का मस्त चालतोय गवळ्या हॅलो ओम बी मस्त आहोत थांबतोय की हे चांगलं चालतंय रे हा त्या गवळ्याला नको आकडू जाऊ दे सरळ जाऊ दे ना तिकडं लांब कोपऱ्यात बरं जाऊ दे बरं तुझ्या मनावर कर ते आवतंय ना मुद्दा म्हणून तेवढं लांब ठेवलं कारण की बैल नवीन असतात जर कुठला जास्त कमी जास्त चालला तर पास लागू नये बैलाच्या पायाला तर त्याच्यामुळं म्हणजे काय होतं आपल्या चालू कामाचा घोटाळा होतो पांढऱ्या बैलाला पास वगैरे लागली तर हा गावळ्या म्हण ना त्याला चालू थोडा वेळ थांबलं की झालं आपल्याला घर चालू काय होतं लई आपले पण सारखे झुपण्यात येत नाहीत मग त्यांना कामाच्या सवयी राहत नाही चालायच्या ते प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम तो नाही मेन प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की माझ्या मागं कामाचा लोड भरपूर आहे मला वेळ मिळत नाही यांना म्हणजे आता बादलची सवारी घ्यायला ह्या गोऱ्याला शिकवायला त्या हिऱ्याला व्यायाम द्यायला ह्या गोष्टीला मला वेळ भेटत नाही हा मेन प्रॉब्लेम आहे ना त्यांना अधूनमधून झुपलं ना व्यवस्थित चालतात ते पण आता झुपले कधी होते त्यावेळेस नारायण भेडून मी त्याला झाले 3 महिने झुपलेले आपलं मेथी घास टाकलं ना आपण तर त्या रानात म्हणजे गाजर काढून झाल्यावर गाजराच्या रानात आपण ह्यांना झुपलो होतो आता गाजराचा काळ कुठं होता तो संक्रांतीच्या आधी
मग संक्रांतीच्या आधी झोपले होते, त्याच्यावर डायरेक्ट आज झोपलेत. मग त्यांना सवय राहत नाही, मग त्याच्यामुळं ते थकत आहेत, कामाची सवय नाही त्याच्यामुळं. नाही तर बघा आता ओमनी इथून तिकडं बैल नेलेच कसे तरी. मग प्रॉब्लेम तो आहे की मी एकटा आहे आणि गुरं भरपूर झालेत आणि गुरांचे सगळे कामं मलाच आहेत मित्रांनो. मग त्याच्यामुळं जास्त वेळ देणं होत नाही. नाही तर वेळ दिल्यानंतर गवळ्या आणि गावरान चांगल्या अवताला उभं राहून चालतील, मस्त टिफनीला पण चालतील. बघा आता मारत नाही का नाही, दिसतं त्याच्या मागं आवाज करतोय तरी गवळ्या मस्त चालतोय. आणि रोज थोडं थोडं करत काम वाढवत गेलं ना तर दिवसाला 1-1.5 एकर पण आवत आणते हे बैल. फक्त त्याला कसं वेळ वाढवत गेलं पाहिजे रोज कामाचा. आता आज आपण भैडू आलाय म्हणून झोपलेत, आता भैडू याच्यानंतर आपल्याकडे येणार कधी 1 महिन्यानंतर, मग गवळ्यां झोपायचे कधी 1 महिन्यानंतर. मग तसं होते, मग त्याच्यामुळे जास्त वेळ भेटत नाही. आणि ह्याच्यात पण कसं बघा भैडू एका आऊत बुडतंय पण ना, शेतात लोड पण आहे. पण फक्त बघा आपल्याला पण लय दिवसातून काम म्हणलं ना की थकवा लवकर येतो कामाची सवय नसल्यानंतर. थांबत थोडाही सावगी. आता ओमचं झालं, आता भैडू गेला. उभं राहू नको, आवतले पुढतय. पोरं उग बैलाची मज्जा घेतात काम नसल्यावर. तेव्हा ते भैडू आवतो उभं राहते. आता या गवळ्यात ताकद नाही तरी. खिल्लार बैलांचं कसं राहते, म्हणजे तब्येत नसेल ना तरी जरा चपळाने कामं करतात. तसं गिरवाल्यांचं कसं तब्येत असल्यावरच काम करतात आणि गिर जरा धीम राहतात, म्हणजे एवढं पटपट चालत नाहीत. तू बसल्यामुळे हे झालं रे, तिचा घोटाळा झाला भैडू. आणि या ढेकळा जरा ताण होतो ना चालायला. हे बघा लगेच सुरू कर. ओमला लई मज्जा चालते, ते भैडू धावतो उभा राहतो त्याच्यामुळे चालत नाहीत. नाही तर ओमला मस्त चालतात, मस्त चालतात रे. तर आता गवळ्या पलीकडं गवत खायला बांधलाय, याचं नाव काय, गावरान गवत खायला बांधलाय. आणि ओम आता चिमण्याला गवत खायला बांधतोय. तर आम्ही पहाड बघून येतो. चला आता आम्हाला 5 पहाड सापडले होते, तर त्याच्यातला ह्या दोघांनी 2-2 खाल्ले. तिकडं भैडूनी 2 खाल्ले, ह्याने 2 खाल्ले आणि मी 1 खातो. हे बघा आंब्याचा असा कलर यायला पाहिजे ओरिजिनलमध्ये. हा पूर्ण पिकलेला पाड आहे, वरून हिरवा दिसतोय पण मधून बघा ह्याचा कलर किती भारी आहे ना. असा कलर पाहिजे प्रत्येक आंब्याला. जे कच्चे असतात ना तर त्यांना थोडासा पिवळा कलर राहतो, आणि जे पूर्ण पिकलेत ना बघा वरून तर हिरवा दिसतोय पण आतून पाडला आले. तिघांचे पण असलेच पाड निघलेत. बादल